आणि हा प्रवास आपण पूर्ण स्कूटीवर करणार आहोत। आणि आज आपण जेजुरी करून पुढे अजून 2 ठिकाणी जाणार आहे, ते तुम्हाला पुढे नक्कीच कळेल। आणि चला तर करूया आपण पुढचा प्रवास। थँक्यू। राम राम मंडळी, मी सचिन, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे सचिन खांडगे SK। राम राम मंडळी, मी सचिन, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सचिन खांडगे SK। तर आपण आज नवीन एका ब्लॉगमध्ये भेटत आहोत आणि तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा मी आज प्रयत्न करतो। आणि आजचा प्रवास आहे राजगुरुनगर ते पुणे। आता आम्ही पुण्याच्या पुढे निघालेलो आहोत आणि आता पुण्याच्या पुढे आता आपण जेजुरीला जाणार आहोत। आणि जेजुरीचा प्रवास हा कसा आहे हे तुम्हाला दाखवतोच, आणि आपण त्यामध्ये काय काय पाहणार आहोत आणि कसा राहणार आहे हे तुम्हाला आवडेल। आणि हा इंटरेस्टेड व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत पहा आणि थँक्यू सो मच। तर मित्रांनो, 25 डिसेंबर असल्यामुळे चेअर्समध्ये पण गर्दी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता। आणि जेजुरीला जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये दिवे घाट लागतो। मित्रांनो, मी आता आलो आहे दिवे घाटामध्ये। आता या घाटाचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर चालू आहे। दिवे घाटामधून लाखो वारकरी आळंदी आणि देहूवरून ज्ञानोबा विठोबा महाराजांची पालखी पुढे पंढरपूरकडे जात असतात, दरवर्षी जाते। वर चढून आल्यावर आपल्याला 300 वर्ष जुना ऐतिहासिक मस्तानी तलाव पाहायला मिळतो। या तलाव प्रथम बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या पत्नीसाठी बांधलेला आहे। घाटाच्या मधोमध असलेला हा तलाव पावसाळ्यामध्ये खूप सुंदर आणि भारी दिसतो। थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो। तुम्ही पाहू शकता, भरपूर लोक या ठिकाणी हे दृश्य पाहण्यासाठी थांबलेले आहेत आणि थोडा रेस्ट पण या ठिकाणी घेतात। अजून पुढे वर चढून आल्यावर आपल्याला दिव्य घाटात आणि पांडुरंग उभा थाटात अशी 60 फुटी भव्य आणि दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळते। मित्रांनो, गाडीला हवा कमी वाटली म्हणून हवा पण भरून घेतली। आणि निघालो आपण आता पुढच्या प्रवासाला। पुढे आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला जेजुरी गडाकडे जाण्याचा मार्ग दिसलाय आणि आपण विशीतून आतमध्ये प्रवेश करत आहोत। आणि आता पुढे गेल्यानंतर आपण आता या मार्गे जेजुरी गडावर चाललेलो आहे। आणि मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे जेजुरी गडाच्या पायथ्याशी आणि गाडी पार्क करून आपण निघालो आहे जेजुरी गडाकडे। संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे अर्थातच जेजुरीचा खंडेराया। तुमच्यापैकी अनेक जण दरवर्षी एकदा तरी या जेजुरी गडाला नक्कीच भेट देत असेल। आता मी त्या जेजुरी गडावर उभा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग, संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया। तुमच्यापैकी अनेक जण वर्षातून एकदा तरी जेजुरीला नक्कीच भेट देत असाल। पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडेराया म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत। जेजुरी गडावर जाताना पायथ्याशीच नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे लागते आणि नंतर समोरच जेजुरी गडाच्या मुख्य महाप्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते। भंडाऱ्याच्या पिवळ्या धमक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरी गडाचा परिसर म्हणून याला सोन्याची जेजुरी असे देखील म्हणतात। जेजुरी गडाच्या पायऱ्यावर चढून गेल्यावर खंडेरायांच्या दुसरी पत्नी बानुबाई यांचे मंदिर लागते। गडावर जागोजागी वाघ्या मुरळी तसेच संबळ वाजवणारे सेवेकरी दिसून येतात। जेजुरी गडावर जाताना आपल्याला एका पाठोपाठ एक अशा 5 दगडी कमानी लागतात।
जेजुरी गडाचे हे मुख्य प्रवेशद्वार. यामधून आत प्रवेश केल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. हे दृश्य पाहून मनात एक गाणं आठवलं. अगडबम नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा, पाव मे तोडा कमरी करगोटा, बेंबी हरी मस्तकी तुरा, खोबऱ्याचा तुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार, जय देव जय देव जय देव जय देव जय देव देव शिव मार्तंडा. गडावर जागोजागी आकर्षक दीपमाळा पाहायला मिळतात. मग आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो असता खूप मोठी दर्शन रांग होती. मग मी पण मनात म्हणलं चलो, लागलो मग दर्शनाला. दर्शन घेण्यासाठी गेलो असता मंदिरात फोटो काढण्यास बंदी होती, म्हणून आम्ही फोटो काढू शकलो नाही. दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर आलो आणि देवाची तळी घेतली आणि मग मंदिराला प्रदक्षिणा घातली आम्ही. खोबरे आणि भंडाऱ्याची मंदिरावर उधळण केली. पूर्ण परिसर हा भंडाऱ्याने पिवळा झाला होता. म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. तसा मी आतापर्यंत लहानपणापासून 10 वेळा तरी आलो असेल आणि लग्न झाल्यापासून आम्ही जोडीने ही 3री वेळ आहे. जेजुरीचं पण सेकंड टाईम तो आता जेजुरीला आमच्यासोबत आलेला आहे. त्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले आणि काही व्हिडिओ शॉट घेतले, कारण वेळ निघून जातो पण आठवणी कायम सोबत राहतात. प्रत्येक वेळ खूप महत्त्वाचा असतो, त्याचा आनंद घेत माणसाने जगता आलं पाहिजे. आम्ही काढलेले काही निवडक फोटो पहा. तर मित्रांनो, आज आम्ही जेवायला थांबलो आहेत. एका सीताफळीची बाग पाहिलं होतं आणि त्या बागमध्ये आता आम्ही जेवण करणार आहोत. आणि आता आमची जेवणाची तयारी चालू आहे. आणि आता हे आम्ही जेवायला घेतले. काय काय कुरकुरे घेतले, चिप्स आहे. वाव, पितळी पण आली, शाबाश. आणि आम्हाला चांगली जोराची भूक लागलेली आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आता आम्ही जेवण करणार आहोत. चला काही जेवायला या. आता आम्ही जेवण करतोय. पुत्र जेवायला बोलव सगळ्यांना. या गाईस. कायला या? जेवायला. हां, या जेवायला. चिप्स खायचे का कोणाला? खायचे असेल तर या. आणि आता आलं तरच जेवायला देणार आहे आम्ही, नाहीतर आम्ही आता इथून जेवण करून निघणार आहोत पुढल्या प्रवासाला. अजून 2 ठिकाणी जायचं आहे आम्हाला. अजून किती ठिकाणी जायचे? 2. वाव. आता जेवणात काय तुम्ही पाहू शकता. वाव, मेथीची भाजी, कुरकुरे, चपाती. चला काही आता आम्ही जेवण करतोय आणि भूक पण लई लागलेली आहे आणि मस्त मस्त जेवण करणार आहे आम्ही. आणि पाहू शकता तुम्ही चपाती, भाजी, मेथीची भाजी, चपाती आहे. आणि आम्हाला असं बाहेर कुठंतरी शेतात जाऊन जेवायला वगैरे खायला आवडतं, म्हणून आम्ही घरूनच घरून बनवून आणलेलं छान छान. इथं सीताफळीचा बाग आहे, त्यामध्ये आम्ही जेवण करतो. रुद्र हाय कर. हाय, या जेवायला. या जेवायला या. चला तर आम्ही जेवण करतो. हाय फ्रेंड्स, आता आमचं जेवण चाललंय. आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा. थँक्यू.